एक आटपाट नगर होतं. एक आटपाट नगर होतं. हिरव्यागार जंगलांनी, दूधदुभत्यांनी, रानभाज्यांनी समृद्ध होतं. हिरव्यागार जंगलांनी, दूधदुभत्यांनी, रानभाज्यांनी समृद्ध होतं. एक आटपाट नगर होतं. कोण कुठली ती कंपनी आली, कोण कुठली ती कंपनी आली, भले ती ईस्ट इंडिया नव्हती. कोण कुठली ती कंपनी आली, भले ती ईस्ट इंडिया नव्हती. त्या गावाचं पिढ्यानपिढ्या चालत आलेलं वैभव, पिढ्यानपिढ्या चालत आलेली ओळख लुटून घेऊन गेली. त्या गावाचं पिढ्यानपिढ्या चालत आलेलं वैभव आणि त्या गावाची ओळख लुटून घेऊन गेली. गावातले सर्वसामान्य तर सोडा, गावातले सर्वसामान्य तर सोडा, रथी महारथी सुद्धा पाहत बसले. गावातले सर्वसामान्य तर सोडा, रथी महारथी सुद्धा पाहत बसले. असं कुठलं आटपाट नगर होतं? मूळच्या थंडगार असणाऱ्या त्या गावात लोक आता एसी बसवू लागले. मूळच्या थंडगार असणाऱ्या त्या गावामध्ये लोक आता एसी बसवू लागले. कळलंच नाही कुणाला, कळलंच नाही कुणाला त्या गावाने स्वतःच्या जीवनामध्ये, त्या गावातल्या लोकांनी स्वतःच्या जीवनामध्ये, किंवा ज्या ठिकाणी 1 तास वाचून धडपडत धावत पळत पोचायचं आहे त्या गावाच्या जीवनामध्ये अशी कुठली क्रांती केली? असं कुठलं आटपाट नगर होतं? लोकशाहीच्या त्या उत्सवामध्ये पर्यावरणाला स्थान नव्हतं. लोकशाहीच्या त्या उत्सवामध्ये पर्यावरणाला स्थान नव्हतं. एक आटपाट नगर होतं. ते नगर तुमचं होतं, माझं होतं, की आपल्या शेजारचं होतं? ते नगर तुमचं होतं, माझं होतं, की आपल्या शेजारचं होतं? एक आटपाट नगर होतं. एक आटपाट नगर होतं.